आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमलाई, रूपा, कुठे आहात सगळे? आत्ताच्या आत्ता हॉल मध्ये या. काय झालं ताईसाहेब? तुम्हाला काही हवं होतं का? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे इथे काय करतायत? काय विचारतेय मी? हे इथे काय करतायत? त्यांच्या इथे असण्यामागे त्यांचा काहीच दोष नाहीये. त्यांनी इथं थांबावं म्हणून आम्हीच त्यांना आग्रह केला होता. का? त्यांच्या हाताला खूप लागलं होतं ना, आणि रक्तही खूप आलं होतं. त्यात तुमच्यावर हल्ला झाल्यामुळे तुमचीही काळजी वाटत होती. बास. यांना इथे थांबवण्याची समाजसेवा तुम्हीच केली ना? मग आता तुम्हीच यांना सांगायचं. माझ्यावर हल्ला झाला हे कारण पुढे करून ते जर कायमच इथे राहणार असतील तर ते शक्य नाहीये. मी माझी आणि माझ्या जवळच्या सगळ्या माणसांची काळजी घेण्यास समर्थ आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्यांच्या पण हाताला जखम झाली ना. अशा वेळी माणूस स्वतःच्या घरी असेल तर नीट मलमपट्टी करता येते ना. किती भोळ्या आहात तुम्ही कमलाई. काही माणसांना रक्ताच्या नात्यापेक्षा पैशांची किंमत जास्त असते. काल त्या बुरखेदारी माणसाचं अचानक आपल्या घरी येणं आणि मग माझ्यावर हल्ला करणं आणि हे जे काही स्वतःला सुपरमॅन समजतायत त्यांनी मध्ये पडणं, मला त्यांच्या तावडीतून वाचवणं, हे सगळं काय आहे? याआधी कधीच आपल्या घरात कुणी घुसून हल्ला केलेला नव्हता माझ्यावर. मग काल हल्ला होणं आणि यांनी वाचवणं हा सुद्धा प्लॅन आहे असं नाही वाटत तुम्हाला? अहो ताईसाहेब, तुम्हाला वाचवत असताना त्यांच्या हातातून किती रक्त येत होतं हे आम्ही पाहिलंय ना. काही माणसं हरामखोरपणाच्या बाबतीत खूप पोचलेली असतात. प्लॅनचा भाग असेल ना तर ते स्वतःचं रक्त सांडायलाही मागे पुढे बघत नाहीत. नुसतं पातेल्यात दूध आहे म्हणून एखादं मांजर जसं दुधाच्या आशेने पातेल्याच्या भोवती घुटमळत असतं ना, तसाच प्रकार आहे हा. 100 करोडची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीसाठी सुद्धा काही लोक असेच घुटमळत असतात आपल्या आजूबाजूला. सगळं नाटक आहे कमलाई, आणि हे लोक नाटक करण्यात फार माहीर आहेत. खरं काय खोटं काय कळत नाही. आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर ती तृप्ती आपल्या घरी कशी आली होती ते आठवून बघ एकदा. ती तर आत्महत्या करायला गाडीसमोर उभी राहिली होती ना. तुझा विश्वास जिंकून या घरात येण्यासाठी ती जर जीव देण्याचं नाटक करत असेल तर त्याच्यासमोर हात कापून घेणं वगैरे काहीच नाही. सॉरी ताईसाहेब, कमला मावशी एवढं समजवत असताना पण मी. तू नको सॉरी म्हणूस, यात तुझा काहीच दोष नाहीये. समोरच्याला मदत करणं हा चांगुलपणाच आहे, पण समोरचा तसा असेल कशावरून? इथे ज्या माणसांना मी आपलं मानलं होतं ती माणसं केलेले उपकार विसरलेत. बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. सॉरी साहेब. तुम्ही का सॉरी म्हणता? ताईसाहेबांच्या वतीने मी पण तुमची माफी मागते. त्यांनी तुम्हाला एवढं काही बोलायला नको होतं. आम्ही आग्रह केला म्हणून तुम्ही थांबलात. नाही ते बरोबर आहे, पण मी इथे थांबलेलं तिला पटणार नाही तेही मला माहित होतंच. पण तुम्ही त्यांच्या काळजीपोटी इथे राहिला होतात हे त्यांना कळत कसं नाहीये? कसं आहे ना कमलाई, नात्यांचं मातीच्या भांड्यासारखं असतं. एखादं मातीचं भांड तुटलं की ते परत जोडता येत नाही. आणि खूप कष्ट करून आपण ते जर जोडलं तरी सुद्धा त्यावर तो तडा दिसत राहतो ना.
नात्यामधल्या विश्वासाला तडा गेल्यावर असंच होतं. आमच्या नात्याच्या बाबतीतही फार काही वेगळं घडलेलं नाही. आम्हाला तुमचं कुठलंही एक्सक्यूज ऐकण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. आपल्या धंद्यात कमिटमेंट महत्वाची. पैशांच्या बाबतीत जसं तुम्ही आम्हाला कमिट केलंय तसं आम्ही पण कोणाला तरी कमिट केलंय. त्यामुळे कारण नको, पैसे द्या. ठेवा फोन. काय झालं साहेब, आज खूप चिडलेले दिसताय. एका क्लायंट कडून आपल्याला 70 कोटी रुपये येणार होते आणि कमिटमेंट लक्षात घेता आम्हाला ते पुढे फॉरवर्ड करायचे होते, ते देखील ॲट एनी कॉस्ट. पण आता ते पैसे आपल्यापर्यंत यायला उशीर होतोय. काय करावं काही कळत नाहीये. तुमच्या मित्रांकडून काही मदत वगैरे? सगळ्यांचेच काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत. साहेब आपण मदत केली असती, पण 70 कोटी म्हणजे 70 वर किती शून्य असतात तेही माहित नाही आपल्याला. बोला की रे. हा साहेब, कसे आहात? ठीक, मुद्द्याचं बोला. हो, अहो काल रात्री आमच्या घरात मॅटर घडला, तेच सांगायला फोन केला होता. तसं तुम्हाला माहीतच असेल म्हणा. हो, तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे? नाही म्हणजे काल रात्री एक माणूस आमच्या घरात शिरला मैत्रिणीला मारण्यासाठी. हो, तिची विकेटच पडणार होती, पण नशीब थोर म्हणून वाचली. काय सांगताय? मैत्रीवर हल्ला? साहेब एक सांगू का, आमच्या घरात वाऱ्याला जरी शिरायचा असेल तरी तो आधी तुम्हाला विचारत असेल. नाही म्हणजे एवढी बारीक नजर तुमची आमच्या घरावर असते. मग असं असताना हा जो कोणी माणूस आहे तो आमच्या घरात तुमच्या परवानगी शिवाय शिरला असेल यावर माझा तरी विश्वास बसत नाही बा. शेवटचं सांगतोय, हा तुमचा भ्रम आहे. खरंच मैत्रीच्या जीवावर कोणी उठलं असेल तर तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाहीये. आम्हाला अगदी सुरुवातीपासून तुमच्याकडून ऐकायचंय. सांगताय ना? हो साहेब, हो सांगतो ना. हो म्हणजे काय झालं, तो माणूस त्या मैत्रीच्या बेडरूम मध्ये शिरला, अति बेसावधच होती आणि तो तिच्यावर हल्ला करणार एवढ्यात यश तिथे आला. पण त्याला त्या माणसाबद्दल कसं कळलं? अहो मला वाटतं तो भिंतीवर चढून बाल्कनीत येत असताना यशने त्याला आधीच पाहिलं असणार. असं घडलं तर? पण साहेब नाही हो, तुम्ही कितीही सांगत असले ना तरी माझा अजून काही विश्वास बसून नाही राहिला बा. नाही साहेब, मग अशी तुम्ही जसं शेवटचं बोलला तसं मी आता तुम्हाला शेवटचं विचारतो. या सगळ्या मागे तुमचाच हात आहे ना?